चेंबूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह, सोहळ्याला आदित्य ठाकरे उपस्थित। आदित्य ठाकरेंकडून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन। भिवंडीत आज शिवरायांच्या मंदिराचं उद्घाटन होणार। सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार। मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपये खर्च। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला। कोरटकरला सुनावणीसाठी व्हीसीद्वारे उपस्थित राहण्याची मुभा। नोटीस न देता खोक्याचं घर पाडलं हे कुणाच्या दबावाखाली होतंय? देशमुख हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न। खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांचा आरोप। सुरेश धस यांच्याकडून ढाकणे कुटुंबियांना उपचारासाठी मदत करण्याचं आश्वासन। अतिशय रानटी आणि चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली, सतीश भोसलेवर कारवाई होणार। धस यांची ढाकणे कुटुंबियांना ग्वाही। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस। शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव चर्चेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विधान परिषदेसाठी 75 इच्छुकांचे अर्ज। उमेश पाटील, झिशान सिद्दीकी यांची नावं आघाडीवर। मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांचंही नाव चर्चेत। अजित पवार, तटकरे यांच्यातील चर्चेनंतर नावाची घोषणा होण्याची शक्यता। गुजरातच्या 2002च्या दंगलीवेळी खोट्या कथा निर्माण करण्याचा प्रयत्न। दोषींना कायद्यानुसार शिक्षा झाली आहे। गुजरात दंगल प्रकरणावर मोदींकडून प्रथमच भाष्य।